परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते आणि परमेश्वराचं नाव उंच करते की परमेश्वराने ह्या सायंकाळच्या वेळी यूट्यूब चॅनलच्याद्वारे आपल्यापर्यंत मला वचन सांगण्याची त्या परमेश्वरानं संधी दिली. याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते आणि त्याचं नाव उंच करते. खरोखर प्रियानो, आज माझ्या ज्या ज्या बहिणी मला पाहत आहेत, ज्यांचा विवाह झालेला आहे आणि ज्यांचा विवाह व्हायचा आहे, होणार आहे, अशा प्रत्येक माझ्या बहिणीसाठी आज वचन असणार आहे की आमच्या कुटुंबामध्ये आम्ही जीवन जगत असताना एक आदर्श पत्नी या नात्याने आम्ही जीवन आमच्या कुटुंबामध्ये कसं जगलं पाहिजे, कसं आम्ही त्याप्रमाणे चाललं पाहिजे आणि आमचं कुटुंब आनंदी हे पृथ्वीवर असताना आनंदी कसं राहील, आमच्या कुटुंबाचं नाव गौरवलं कसं जाईल, हे असं आज आम्ही पाहणार आहे. कारण ज्या परमेश्वरानं ज्या स्त्रीला निर्माण केलं, ते स्त्रीला परमेश्वरानं एवढं सुंदर निर्माण केलं की असं बनवलं की इतकं सुंदर बनवलं की तिचं हृदय परमेश्वरानं तिला एक कळवळीचं हृदय, ममतेचं हृदय त्या परमेश्वराने दिला असता आज आपण पाहत आहोत की या जगामध्ये इतक्या भरकटलेल्या आज स्त्री भरकटलेली आहे आणि सैतानाने इतकं स्त्रीवरती मोह घातलेला आहे की ते वर्चस्व केलेलं आहे सैतानाने की तिचं जे हृदय ममतेचं होतं, जे हृदय कळवळीचं होतं, आज कित्येक स्त्रियांचं हृदय तेच त्या सैतानानं कठीण केलेलं आहे, अशांती केलेलं आहे, दुःखी केलेलं आहे. आणि ते कठीण हृदय आज त्या प्रत्येक स्त्रीला मोहात पाडत आहे, पापात पाडत आहे. आणि ज्यावेळी आपण प्रार्थना करत नाही बहिणींनो, त्यावेळेस प्रत्येक वेळेस सैतान आपल्या जीवनामध्ये हल्ला करतो. जसं एदेन बागेमध्ये जर सुखी कुटुंब होतं आदाम आणि हवेचं, ज्यावेळी परमेश्वर त्यांच्याबरोबर होता ते आनंदी होते, सुखात होते, दुःखात होते. आणि ज्यावेळी परमेश्वरचं सानिध्य सोडून ती जरा भरकटली, ज्यावेळेस सैतानानं त्या स्त्रीला मोह घातला आणि तेव्हापासून त्यांचं कुटुंब एक उद्ध्वस्त झालेलं, तुटलेलं, दुःखी असं पाहतो. आणि आजवर ते कुटुंब आजवर चालत आहे. ज्या ज्या बहिणी परमेश्वराच्या सानिध्यात असतात, परमेश्वराचं भय ज्या बहिणीच्या जीवनामध्ये आहे, त्या प्रत्येक बहिणीचं कुटुंब हे आनंदानं आशीर्वादित आहे. म्हणून बहिणीनं माझं एक सांगणं तुम्हाला आहे की आमचं कुटुंब जर आनंदी राहिलं पाहिजे, आमचं कुटुंब जर सुखी राहिलं पाहिजे, तर परमेश्वराचं भय आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. परमेश्वराचं भय आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. कारण नीतिसूत्र 31 मध्ये सांगतं की सौंदर्य हे भुलवणारे आणि लावणी व्यर्थ आहे, पण परमेश्वराचे भय धरणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रशंसा होते. आज आमच्या कुटुंबामध्ये आमची प्रशंसा होते काय का? आज आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला प्रत्येक वेळी नावं ठेवत आहेत, निराश करतायत, दुःखी करतायत. कारण एखाद्या स्त्रीचा जर हसरा चेहरा असेल तर ती सुंदर दिसते आणि तेच चेहऱ्यावरती निराशा असेल, दुःख असेल, राग असेल तर तिचा चेहरा विद्रूप दिसतोय. आणि सैतानाला हेच करायचं आहे की त्या स्त्रीला कधी त्याला आनंदी करायचं नसतंय. म्हणून प्रत्येक वेळी बहिणीनं माझ्या लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही रडता त्यावेळेस परमेश्वर रडत आहे पण सैतान हसत आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही हसता त्यावेळेस परमेश्वराला आनंद होत आहे आणि सैतान तुमच्यावर राग करत आहे. आणि हेच सैतानाला नको आहे की प्रत्येक स्त्रीनं आनंदानं कुटुंबात राहू नये, आनंदानं संसार करू नये. म्हणून आज प्रत्येक स्त्रीचा ताबा तो सैतान त्या स्त्रीचा ताबा घेत आहे आणि तिला मोहात पाडत आहे, पापात पाडत आहे. याचं एकच कारण की प्रत्येक वेळी स्त्री त्याला माहिती आहे की स्त्रीची कोणती कमीपणा, आणि जर मी मोहात पाडलं, पापात पाडलं तर तिचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते, हे सैतानाला माहिती आहे. कारण एखादी स्त्री जर आनंदी हृदयानं आपल्या कुटुंबात असेल तर ती आनंदानं असेल तर तिचं कुटुंब चांगला आशीर्वादित असणार हे सैतानाला ठाऊक आहे. म्हणून आज ते आनंद हिरावून घेण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त सैतान त्या स्त्रियाकडून करून घेत आहे आणि स्त्रिया त्या सैतानाला वाव होत आहे आणि त्या भुलत आहेत. तर माझ्या बहिणींनो, आपण त्या सैतानाच्या तावडीत सापडू नये, त्या सैतानाच्या मोहात पापात सापडू नये. म्हणून प्रत्येक वेळी परमेश्वराचं भय आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. कित्येक बहिणी आज मला पाहत आहेत, त्या कित्येक बहिणी अशा असतील की सकाळी उठल्या कामामध्ये व्यस्त असतात, परमेश्वराला वेळ देत नाही, तर त्या कामाला वेळ देतात. त्यावेळी त्या परमेश्वराचं भय धरत नाही, तर ते सैतानाचं भय धरतात. कारण त्यांनी कामाची आवड निर्माण केली आहे. आणि तेच सैतानाला पाहिजे की जितकं आम्ही त्या परमेश्वरापासून लांब जाणार, जितकं आम्ही त्या परमेश्वरापासून दूर जाणार,
तितकंच आम्ही त्या परमेश्वरा त्या सैतान आम्हाला वापरून घेणार आमच्या कुटुंबामध्ये. मग तो आमच्या कुटुंबामध्ये कलह आणणार, भांडणं आणणार, राग आणणार, एकमेकामध्ये अशांती आणणार, प्रीती आमच्या जीव पती पत्नींमध्ये नसणार. आणि हेच सैतानाला करायचं आणि कुटुंब आज उद्ध्वस्त करायचं आहे. हेच सैतानाचं एक काम आहे, कारण त्या सैतानाला प्रत्येक कुटुंब उद्ध्वस्त करण्यातच त्या सैतानाला आनंद आहे. पण परमेश्वर तो रडत आहे. आज कित्येक माझ्या बहिणी त्या मार्तासारखं झालेत, त्या मरियेसारखं झालेलं नाहीत. मार्तासारखं नुसतं दगदग करतात, दगदग करतात आणि राहिलेला वेळ परमेश्वराला देतात. पण मरियेने तेच केलं नाही, तर मरियेने आपल्या कामाला बाजूला ठेवून त्या परमेश्वराच्या चरणापाशी बसली, यासाठी की तिला दिवसभर त्या परमेश्वराच्या चरणापाशी बसून दिवसभर लागणार सर्व गोष्टी तिला हव्या होत्या. पण प्रत्येक वेळी मरियेची प्रार्थना ऐकली जायची. ज्यावेळेस तिचा लाजारस भाऊ देखील वारला माझ्या बहिणीनं, त्यावेळेस मार्था सुद्धा आली होती, प्रभूला सामोरे गेली. पण तिनं त्या प्रभूच्या वचनावरती विश्वास ठेवला नाही. तिला विश्वास नव्हता की प्रभू चमत्कार करेल, माझ्या भावाला उठवेल. पण मरियेचा विश्वास होता, म्हणून मरिया काही न बोलता प्रथम त्याच्या चरणापाशी गेली आणि मग ती परमेश्वराला म्हणली की तुम्ही इथे असेल तर माझा भाऊ जिवंत होता. त्या बोलण्यानं त्या परमेश्वराला त्या मरियेचा कळवळ आला आणि त्या मरियेचा कळवळ येऊन तिच्या भावाला परमेश्वरानं लाजरसला जिवंत केलं. कारण प्रत्येक प्रार्थना करणारी स्त्री हे कुटुंब बांधणारी असते. कारण नीतिसूत्र 14:1 सांगते की सुज्ञ स्त्री घर बांधते. सुज्ञ स्त्री घर कधी बांधते? ज्यावेळी तिच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी परमेश्वराचं भय असतं. आणि हेच त्या सैतानाला आवडत नाही, म्हणून तो काही ना काही कारणास्तव स्त्रीला बोलवत आहे, स्त्रीला प्रार्थना करू नये म्हणून कोणत्या ना कोणत्या कामामध्ये गुंतवत आहे. आणि आज प्रत्येक स्त्री त्या सैतानाच्या भुलवण्यामध्ये भुलत आहे, तिच्या पापात पडत आहे, त्याच्या नाशात पडत आहे आणि त्याद्वारे आपल्या कुटुंबाचा देखील नाश करत आहे. प्रियानो, म्हणून आम्ही माझ्या प्रत्येक ज्या बहिणी आज मला ऐकत आहेत, आज मला पाहत आहेत, त्या प्रत्येक बहिणीनं आपल्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करावं. आज अशा कित्येक बहिणी आहेत की सांगतात की लेकरं, आज जर नवीन लग्न झालं असेल, त्यांना उभयंताला जर लेकरू असेल तर त्या कित्येक बहिणी त्या लेकराचं सांगून कारण सांगून आज कित्येक बहिणी प्रार्थना करत नाहीत. ज्यावेळेस ते आजारी पडतात त्यावेळेस प्रार्थना करत नाही. ज्यावेळेस ते आजारी असते त्यांचं कामकाज होतंय, सर्व कामं होतंय, जेवण होतंय, खाणं सगळं होतंय, पण प्रार्थना होत नाही. त्यांना तो विश्वास नाही की ज्या परमेश्वराची मी आराधना करतोय, भक्ती करतोय, जर त्याला मी वेळ दिला तर तो परमेश्वर माझ्या लेकरांना देखील चांगलं आरोग्यदान देणार. कारण सैतानी इच्छा असते की आम्ही आमचं लेकराने आजारपणामध्ये घालावं, यासाठी की आम्ही त्या प्रार्थनेमध्ये राहू नये, आम्ही त्या प्रार्थना करू नये, त्या परमेश्वराला वेळ देऊ नये, भेटू नये, तर आम्ही सतत त्या लेकरामध्ये गुंतून राहावं आणि आम्ही प्रार्थनेपासून दूर व्हावं, ही सैतानाची इच्छा आहे. आणि ह्या सैतानाच्या इच्छेला प्रत्येक स्त्री मोहात पडत आहे, प्रत्येक स्त्री त्याच्या जाळीमध्ये अडकत आहेत. तर आज कित्येक माझ्या बहिणी अशा आहेत की जे आपल्या लेकरांचं कारण सांगून किंवा त्या लेकरांना चर्चला देखील आणत नाहीत, जेणेकरून त्या चर्चमध्ये जाण्यानं आरोग्यदान प्राप्त होतंय. तर त्या आणि देखील म्हणतात की नाही नाही, त्याला व्हायरल होईल आणि आजार वाढेल. म्हणजे त्यांचा परमेश्वरावर विश्वास नाही, कारण त्या परमेश्वराला त्यांनी ओळखलं नाही, जाणून घेतलं नाही. ह्यासाठी की त्यांच्या प्रार्थना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये नाही, सुखामध्ये सर्व प्रार्थना करतात, पण दुःखामध्ये परमेश्वर म्हणते किती माझं लेकरू हाक मारते. माझी जे मी हाताने माझ्या निर्माण केलेली जी स्त्री आहे, जे लेकरू आहे, माझी कन्या आहे, कधी माझी मुली माझ्या जवळ येते आणि प्रार्थना करते, माझे सानिध्य माझं सामर्थ्य कधी मागते. हे परमेश्वराचं नेत्र आज माझ्या प्रत्येक बहिणीकडे आहे. आणि त्या परमेश्वरा नेत्रापासून दूर आज माझ्या कित्येक बहिणी जात आहेत. म्हणून त्या आज आपल्या कुटुंबामध्ये आदर्श पत्नी अशा बनू शकत नाहीत. का आज कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत माझ्या बहिणीनं? का? कारण सैतान प्रत्येक वेळी ते सैतानाला माहिती आहे की ज्यावेळी आम्ही स्त्रीला भुलवणार, ती भुलणार आणि त्या पापात आणि त्या नाशात पडणार. ते एकच काम करतोय की ते कुटुंब उद्ध्वस्त करायचं. आज खरोखर आमच्या जीवनाद्वारे आमच्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस आमचा चेहरा हसरा असतोय, आमचं कुटुंब सुद्धा हसरा असते. ज्यावेळेस आमच्या चेहऱ्यामध्ये राग असतोय, ते द्वेष असते, मत्सर असते, ते एक प्रकारची घृणता येते, त्यावेळेस आमचं कुटुंब निराशेमध्ये असते. का? कारण सैतानाला माहिती आहे की ह्या स्त्रीद्वारे कुटुंब बांधलं जाणार आहे आणि सैतानाची इच्छा आहे तीच आहे की कुटुंबाचा उद्ध्वस्त करायचा, त्यांचा नाश करायचा. म्हणून तो आनंदित होतोय. आणि आज
कित्येक माझ्या बहिणी त्या परमेश्वराला आनंद करायला सोडून त्या सैतानाला आज आनंद करतायत आणि सैतानाच्या तावडीत भुलत आहेत आणि परमेश्वरापासून दूर जात आहेत. प्रत्येक बहिणी कित्येक आजारी पडण्यामध्ये सुद्धा उठून प्रार्थना करत नाहीत. का तर आजार आहे आणि सैतानाला हेच करायचंय की तुम्हाला आजारी पाडायचंय, तुम्हाला कामात एवढं गुंतवायचं आहे. कारण परमेश्वराचं वचन सांगते की पहिले योहान 2:16 की प्रत्येक स्त्रीला संसाराची फुशारकी लागली. तिला संसार एवढं लागले की कधी मी माझं काम आटोपतोय, कधी कामातली सगळी कामं करून मग परमेश्वराला वेळ देते, एवढंच तिला माहिती आहे. खरं प्रथम स्थान परमेश्वराला द्यायचं ती विसरून जाते. त्यामुळं आज आम्ही आदर्श पत्नी बनवू शकत नाही. त्यामुळं आज प्रत्येक स्त्रीवर बोट उचललं जात आहे की हिचं वागणं बरोबर नाही. ही कुटुंबामध्ये प्रत्येक भांडणं हिच्यामुळं होतात. हिच्यामुळं कुटुंबात आज द्वेष आहे, मत्सर आहे, आई वडिलांमध्ये मुलग्यामध्ये प्रेम नाही. सगळं हे प्रत्येक वेळी माझ्या बहिणींना आज ऐकवलं जाते आणि आज बहिणी सुद्धा ऐकतात. कारण त्यांची सुद्धा चूक आहे की त्यांनी परमेश्वराला वेळ न दिल्यामुळं. कारण परमेश्वराचं वचन काय सांगते, जर आम्हाला जर आदर्श पत्नी बनायचं आहे तर ते परमेश्वराचे जे गुण आहेत, परमेश्वरानं सांगितले त्या वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगलं पाहिजे. खरोखर आज माझ्या प्रत्येक जे बहिणी बघत आहेत त्यांना जर वाटत असेल की मी आज कुटुंबामध्ये माझं कुटुंब आदर्श व्हावं, माझ्या कुटुंबामध्ये मला प्रत्येकाने प्रोत्साहित करावं, तर त्यासाठी आपल्याला प्रार्थना करणे आवश्यक आहे. कारण आम्ही पहिलं गुण बघूया आदर्श पत्नीचं. उत्पत्तीचं 2 अध्याय आणि 18 वचन. इथं परमेश्वराचं वचन सांगते की उत्पत्ती 2:18 मध्ये, मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करेन. प्रियानो, परमेश्वरानं पत्नीला आपल्या पतीचा एक सहाय्यक असं बनवलं. कारण जिथे जिथे त्या पतीला आपल्या मदतीची गरज असते, आपल्या सहाय्याची गरज असते, तिथे तिथे आपण त्या पतीला मदत करणे, त्या पतीला सहाय्य करणे. कुठल्याही क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये असू दे, कोणतेही कारण असू दे, जर आम्ही त्या पतीला सहाय्यक असं अनुरूप होत नाही तर आम्ही म्हणू शकत नाही की आम्ही पती पत्नी एक आहोत. आम्ही कधीही म्हणू शकत नाही की आम्ही पती पत्नी एक आहोत. कारण आम्ही आमच्या पतीला एक सहाय्यक असं गुण आमच्यामध्ये नाही. आम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये त्याला मदत करणार नाही. तुमचं काम आहे तुम्हीच करा, मी काय तुमच्या कामामध्ये येणार नाही. तुमचं आहे तुम्हीच बघा, मी काय त्याच्यामध्ये भाग घेणार नाही. का बहिणींनो, जर आज आपला पती आहे तर आपण त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आपण म्हणतोय की त्या सुखा दुःखामध्ये जर मी तुझी सहकार्य, आम्ही शपथा वाहतोय, पण आज त्या शपथा कित्येक स्त्रिया मोडत आहेत आणि त्या सैतानाला आनंदित करत आहेत. का आज आम्ही आमच्या पतीचं सहाय्यक होत नाही? का त्याच्यामध्ये दुःख आलं म्हणजे त्या दुःखामध्ये, निराशामध्ये आम्ही त्याला पतीला उत्तेजित करत नाही का? आज जर आमचा पती दुःखातून येतोय, कामामधून निराशेतून येतोय, तर तुमचं एक हास्य त्या पतीचं दुःख आणि ती निराशा घालवून टाकते. काच माझ्या बहिणी ऐकत आहेत, आपला पती दुःखानं निराशेने येत आहे, तर त्या दुःखामध्ये निराशेमध्ये आणखी भर घालत आहेत काय? आणखी त्याच्यामध्ये जास्त निराशा उत्पन्न करतायत काय? कारण नीतिसूत्र सांगते की 21:19 की त्या पतीला जर असं वाटत असेल की मी घरी जाऊन जर हिचं रडगाणं, हिचा रडका चेहरा बघावं, त्यापेक्षा मी अरण्यात जाऊन तिथं निवांत राहिलेलं बरं. का आज आम्ही त्या आमच्या कुटुंबाला अरण्य असं केलेलं आहे? का केलेलं आहे? एदेन बाग म्हणजे त्या परमेश्वराचं सानिध्य असं का केलं नाही? आज कित्येक बहिणी ना आपल्या कुटुंबाला अरण्य असं केलेलं आहे. कारण तिच्या प्रत्येक सुखादुखात कधीही होत नाही. आम्ही त्याच्या प्रत्येक सुखात दुःखात वाढवण्याचा प्रयत्न करूया. हाच आमचा गुण आहे आणि हाच परमेश्वरानं आम्हाला सांगितलेलं आहे. जर आम्हाला आदर्श पत्नी जर बनायचं आहे तर आम्ही त्या पतीची आदर्श सहाय्यक होणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी त्या आमच्या पतीला त्या सुखामध्ये, दुःखामध्ये आणि त्या निराशेमध्ये प्रोत्साहन देणं महत्वाचं आहे. कारण का तर परमेश्वराचं वचन सांगते की कलेशिकरा 4:6, परमेश्वराचं वचन सांगते की कलेशिकरा 4:6, तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त आणि मिठाने रुचकर असावे. का आमचं बोलणं आज आमच्या पतीसाठी मिठानं रुचकर आहे का? कारण जर आम्ही प्रत्येक वेळी जेवण केलं आणि त्या जेवणामध्ये इतके मसाले वापरले, इतकं सुंदर असं जेवण केलं आणि जर आम्ही ते मीठच घालायचं विसरलं तर त्या जेवणाला चव नसते. त्या जेवण बेचवीचं होतं आणि ते टाकण्याजोगं होतं, कोण तोंडात सुद्धा धरणार नाही.
आज जर आम्ही सकाळपासून एवढी दगदग करतोय त्या नवऱ्याच्या डब्यासाठी, नवऱ्याचं जे काही हवं असेल ते जर आम्ही दगदग करतोय आणि आमच्या बोलण्यामध्ये ते आमचं रुचकरपणा मिठासारखा नसेल तर ते केलेले सर्व व्यर्थ आहे, सर्व व्यर्थ आहे. तुम्ही केलेले काही त्याच्यासाठी असू दे, त्याचे कपडे धुणे असू दे, त्याच्यासाठी टिफिन केलेला असू दे, सर्व काही व्यर्थ आहे. कारण आमचं बोलणं प्रत्येक वेळी मिठाने रुचकर आणि कृपायुक्त असावे. कारण नवीन करारामध्ये सहाय्यक म्हणजे पवित्र आत्मा जो आमचा सहाय्यक आहे. कारण परमेश्वराचं वचन सांगते योहान 14:26 मध्ये, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हा सर्व शिकवेल. कधी शिकवणार हो पवित्र आत्मा? कधी आम्हाला शिकवणार की आम्ही कुटुंबात कसं राहणार, कुटुंबात कसं चालावं, आमचं बोलणं कसं असावं कुटुंबात? कधी शिकवणार? ज्यावेळी आम्ही त्या परमेश्वराला प्रथम स्थान देणार, त्या परमेश्वराकडून जे आमच्या कुटुंबासाठी लागणाऱ्या सर्व गरजा त्या परमेश्वरासमोर मांडणार की परमेश्वरा मी आज तुझ्या चरणापाशी येतोय, पवित्र आत्मा मला सामर्थ्यानं भर, पवित्र आत्मा मला शिकव की माझं दिवसभराचे दिनचर्या कशा असावी, मी कशी वाढावी, कशी बोलावी, कशाप्रमाणे वर्तन माझं करावं हे कुटुंबामध्ये मला शिकव. त्यावेळेस पवित्र आत्मा प्रत्येक परिस्थिती बदलून जाणार, प्रत्येक परिस्थिती बदलणार. ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सहाय्य तुमच्या जीवनामध्ये असणार, पवित्र आत्म्याची मदत तुम्ही वेळोवेळी घेणार, तर आपण आपल्या कुटुंबाला बदलू शकतो. आणि एक आदर्श पत्नी म्हणून, एक सहाय्यक पत्नी म्हणून तुम्ही त्या कुटुंबामध्ये, त्या परिवारामध्ये तुम्ही वागू शकता. त्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वर्गात पोहोचण्यासाठी मदत करू शकतो. आमचं जर वागणं जर बरोबर असेल, आमच्या जीवनाच्या साक्षीद्वारे आमचं जीवन साक्षीमय बघून आमच्या कुटुंबाचं देखील तारण होऊ शकतं. नाही तर कित्येक कुटुंब तुमचं जीवन बघून आज कित्येक कुटुंब देवापासून माघारी गेले. ते सांगतात की ही चर्चमध्ये एक वागणं असते आणि घरामध्ये वागणे वेगळं असते. असं बघून कित्येक पती आज सेवा कार्यापासून पण दूर होत आहे. कुटुंबातील वातावरण आत्मिक न ठेवता त्या सैतानावर सैतानाला आपल्या कुटुंबात आमंत्रण करत आहेत आणि कुटुंबातील अशांती घालवून देत आहे. अशा प्रकारे आम्ही आमच्या पतीला सहाय्यक होतो का? अशा प्रकारे आमच्या पतीला सुखादुखात मदत करतो का? तर नाही प्रियानो. आज आम्ही आपल्या आत्म्याचं परीक्षण केलं पाहिजे की माझा पती माझ्या जीवनाद्वारे माझं कुटुंब कसं आशीर्वादित होईल. मी आज त्या सुखादुखामध्ये माझ्या पतीला, निराशेमधून पतीला कसं बाहेर काढू. एकच गोष्ट आहे की तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य. ज्यावेळेस स्त्री हसते ना ती छान दिसते, आणि जेव्हा स्त्री रडते, दुःखात, निराशेत असते, तिचा चेहरा खूप विद्रूप दिसतो, तो सैतानासारखा. त्या सैतानाला तो विद्रूप चेहरा पाहायला आवडतो, पण परमेश्वराला तो विद्रूप चेहरा पाहायला आवडत नाही. तर तुमचा आनंदी चेहरा परमेश्वराला आवडत आहे. आणि परमेश्वर आज विचारत आहे माझ्या बहिणीने तुम्हाला की माझं हृदय जे ममतेचं तुमच्यामध्ये मी घातलेलं होतं, माझं हृदय जे तुमच्या कळवळीचं घातलं होतं, आज ती ममता, ती कळवळात तुमची कुठं गेली? आहे का खरोखर आम्ही सहाय्यक त्या पतीचं? आहे का आमचं ते गुण ज्यानं परमेश्वरानं आदामाची फाशी काढून जशी हवाला घडवली, आज आमच्या पतीला सुद्धा आम्ही एक फाशीद्वारे आम्हाला परमेश्वरानं घडवलं आणि त्याची पत्नी एक सहाय्यक असं केलेलं आहे. आहे का आम्ही सहाय्यक? आज आपल्या आत्म्याचं परीक्षण करूया. तसंच परमेश्वराचं दुसरा आपण मुद्दा पाहूया, आदर्श पत्नीचं गुण यामधला दुसरा मुद्दा. कलेसिकरास याचा 3रा अध्याय आणि 18 वचन. कलेसिकरास 3रा अध्याय 18 वचन, आपापल्या पतीच्या अधीन राहा. तसंच इफिसकरास 5:22 मध्ये सांगते की स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन, स्त्रियांनो जशा तुम्ही प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या देखील अधीन असा. आज पौल इथं असं का म्हणत आहे की स्त्रियांनी आपल्या पतीच्या देखील अधीन असावं जशा प्रभूच्या? कारण त्यानं बघितलं असेल कित्येक स्त्रिया प्रभूच्या अधीन जर म्हणतात की मी प्रभूच्या अधीन आहे आणि जर आपल्या पतीच्या अधीन नाही तर ती राहू शकते काय? ते वचन ती पूर्ण करू शकते काय? ती प्रभूला वेळ देऊ शकते का? प्रभूच्या अधीन राहू शकते काय? जर ती प्रभूच्या अधीन जर राहत असेल तर ती पतीच्या देखील अधीन राहत असणार, कारण प्रभूचं गुण तिच्या जीवनामध्ये असणार. कारण ज्या वेळी आम्ही प्रभूच्या अधीन राहतोय ते परमेश्वराचं गुण, त्या प्रभूचं गुण आमच्या जीवनामध्ये येते आणि आम्ही देखील मग त्या पतीच्या अधीन राहतो. अधीन राहणं म्हणजे असं नाही की तुम्ही त्याचं गुलाम आहात.
अधीन राहणं म्हणजे देवाच्या वचनानुसार पती जसा कुटुंबाचा प्रमुख आहे, जशी मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आनंदाने राहते, त्याप्रमाणे स्त्रियांनी आपापल्या पतीच्या अधीन कुरकुर न करता कुरकुर न करता राहणे, ह्यालाच अधीनता म्हणते. का आज आम्ही पतीविषयी कुरकुर करतोय? काय मला हेच दिलं नाही हो, मला तेच दिलं नाही हो. का आज आम्ही निराशेत राहतोय? काय मला हे मिळालं नाही तुमच्याकडून, लग्न करून चूक केलं नसेल तर बरं झालं असतं. म्हणजे त्या परमेश्वराने जे जोडीदार आम्हाला दिले, त्या परमेश्वराने जे जोडले आम्हाला, त्या परमेश्वराविरुद्ध आम्ही कुरकुर करतोय. आम्ही आमच्या पतीविषयी कुरकुर करत नाही, तर त्या परमेश्वराविरुद्ध कुरकुर करतोय. आणि ते कुरकुर करण्याद्वारे आम्ही परमेश्वरापासून दूर जातो. म्हणून आम्ही कधीही त्या पतीच्या विषयी कुरकुर न करता त्याच्या अधीन राहूया. जसं तुम्ही खरोखर आपल्या मनापासून जर म्हणत असाल की मी परमेश्वराच्या अधीन आहे, तर तुम्ही पतीच्या देखील अधीन राहणार. आहे का आमच्यामध्ये कुरकुरपणा? जर कुरकुरपणा असेल तर तुम्ही आपल्या पतीच्या पण अधीन असणार आणि त्या प्रभूच्या पण अधीन असणार. कारण आमच्या जीवनामध्ये रोज आणि रोज आणि रोज आणि रोज कुरकुर 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 शिवाय काय नाही. आणि एक दिवस ही कुरकुरच कुटुंब उद्ध्वस्त करते. हा आदर्श गुण आहे की आमच्या जीवनामध्ये? कारण परमेश्वराने जे वचन दिले, त्या परमेश्वर जे वचन आमच्याशी बोलतोय ते सत्य आहे. आणि त्या सत्य वचनानुसार जर आम्ही जीवन जगणार तर आमचं कुटुंब एक आनंदी राहणार, त्या एदेन बागेसारखं राहणार. जसं बागेमध्ये गेल्यावर आपल्याला आनंद होतोय, त्या प्रत्येक गोष्टी बघून डोळ्याला छान वाटतात, तसं आम्ही त्या परमेश्वराच्या चरणापाशी गेले ना, आमच्या कुटुंबातील प्रत्येक गोष्टी आम्हाला आनंद देणार आहे आणि छान दिसणार. आणि ते छान दिसणार ज्यावेळेस आम्ही बघतोय त्यावेळेस आमच्या चेहऱ्यावरती एक आनंद असतोय, एक हास्य असते, जे कुटुंबामध्ये देखील हास्य निर्माण करते, तो आनंद निर्माण करतोय. म्हणून प्रियानो, दुसरा मुद्दा आपण पाहिला की आपापल्या पतीच्या अधीन राहा. आम्ही पहिला मुद्दा पाहिला की उत्पत्ती 2:28, पत्नी आपल्या पतीला एक सहाय्यक आहे. आज आपण आपल्या पतीला सहाय्यक बनूया बहिणीनो. आपल्या पतीच्या अधीन राहूया. जसं परमेश्वराचं वचन सांगतंय त्याप्रमाणे आपण जीवन जगूया. जर त्याप्रमाणे आपण जीवन जगत नाही तर सर्व काही व्यर्थ आहे. सर्व तुम्ही ह्या कुटुंबामध्ये केलेली खटपट सर्व काही व्यर्थ आहे. कोणत्याही गोष्टीचे असू दे, सर्व व्यर्थ आहे जर त्या परमेश्वराला आपण वेळ देत नाही. म्हणून प्रियानो, पतीच्या प्रत्येक वेळी अधीन राहा. जसं आपण आदर्श पत्नीचा याचा तिसरा गुण बघणार आहे. रोमकरास 12:10. रोमकरास 12:10 इथे सांगते की तुम्ही प्रत्येक वेळी आपापल्या पतीचा आदर करा. आज आमच्या जीवनामध्ये आदर आहे का हो आपल्या पतीविषयी? इतरांविषयी आपल्या पतीविषयी आपण आदराने सांगतोय काय? माझे पती बघा एवढे चांगले आहेत, माझ्या पतीनं बघा एवढं हे आणून दिलं, माझ्या पतीनं बघा ते केलं बघा. असं आम्ही आदरानं त्यांना सांगतो का इतरांना? का पतीविषयी इतरांजवळ, आपल्या नातेवाईकांच्या जवळ कुरकुर करतोय? काय माझं लग्न करून दिलाय, असला पती भेटलाय, काय लग्न करूनच चूक केले बघा. काय त्याला आदर सन्मान देतोय का आमच्या जीवनामध्ये? का प्रत्येक वेळी आम्ही त्याचा कमीपणा इतरांसमोर काढतोय? आज कित्येक बहिणी मला ऐकत आहे, ती आपल्या आईजवळ, आपल्या बहिणीजवळ, आपल्या नातेवाईकांजवळ त्या पतीचा कमीपणा काढते. काय काय करायचंय ना डोकंच नाही बघा, काय करायचंय ना समजतच नाही बघा, काय करायचंय ना कळतच नाही बघा, हे असंच आहे बघा, ते तसंच आहे बघा. हे आमचा आदर देणं आहे की आपल्या पतीला? अशा वागण्याद्वारे आमचा पती जास्त येऊ शकतो काय? का त्याला निराशामध्ये तुम्हीच पाडत आहात? कारण पत्नीच्या बोलण्यामुळे आज आम्ही त्या पतीच्या जर चुका असेल, त्याला जर समजत नसेल, त्याला कळत नसेल, तर त्या चुकावर पांघरून घालूया. कित्येक बहिणी अशाच देखील आहेत की जे पती आपले चुका करतात, व्यसन करतात, तरी देखील ते पांघरून घालतात. कित्येक बहिणी अशा आहेत की आपला पती मारहाण करतोय, शिवीगाळ करतोय, तरी आपल्या कुटुंबाकडे ते सांगत जात नाहीत, त्या आपल्यामध्येच ठेवतात. त्या पतीच्या चुकावर ते पांघरून घालतात. आज आपण घालतोय काय? आपल्या पतीच्या चुकावर पांघरून घालतोय काय? सर्वांसमोर ते उघड करतोय? अशी अधीनता, असा आदर आपल्या पतीला देतोय का? कारण परमेश्वराचं वचन सांगते की त्याच्या प्रत्येक वेळी, ज्या वेळी आपण पतीला आपल्या समोर बघतोय, आम्ही जे काही काम सांगू
जे काही करायला सांगू, ज्यावेळेस तो पती आमच्यासाठी काम करतोय, काही असू दे, दूध आणणे असावे, दळण असावे, भाजीपाला असावे, हे अशा अन्य वस्तू आणण्याद्वारे जरी आम्ही त्याचा धन्यवाद केला तर त्या पतीला किती चांगलं वाटेल. उलट तो पती उत्साहानं आणि काय तुला मदत करू शकतोय काय, आणि काय आणू शकतोय काय असं विचारेल. नाही हो, तुम्हाला हे सांगितलेलं बघा तुमच्या लक्षातच राहत नाही बघा, हे नाही सांगितलेलं बघा तुमच्या लक्षातच राहत नाही बघा, सारखं सारखं विसरतायच बघा, असं बोलतोय का? म्हणजे आपण आदर करत नाही. एकमेकांच्या परिवारातील व्यक्तींचा सुद्धा आम्ही आदर करत नाही. आज कुटुंबामध्ये कित्येक लोक जे आमचे सासू सासरे असतील, ननंद भाऊ जे असेल, दीर असेल, आम्ही त्यांचा देखील आदर करतोय काय? कधी पती पत्नी बसून एकत्र चर्चा करता काय? असं आहे बघ, तसं आहे बघ. कारण चर्चा केल्याने एकमेकाच्या भावना समजल्या जातात की पत्नीला काय बोलायचं आणि पतीला काय बोलायचं आहे, आणि ह्या भावना समजल्या जातात आणि त्यांच्यामध्ये प्रीती येते. ज्यावेळेस ती एकत्र येऊन बोलतात प्रत्येक गोष्टीवर, कुटुंबात काय लागणाऱ्या गोष्टी, काय नाही लागणार, हे सर्व बसून त्या चर्चा करतात, त्या कुटुंबामध्ये प्रीती राहते. आज आम्ही पती पत्नी एकत्र याय सोडून आज कित्येक लोकांना बघतोय की ते मोबाईलमध्ये इतके गुंतलेले आहेत की घरात आले की पत्नी एका साईडला मोबाईल घेऊन आणि पती एका साईडला मोबाईल घेऊन, त्यांच्यामध्ये चर्चाच होत नाही. त्या कुटुंबामध्ये काय लागतंय काय नाही ते चर्चाच होत नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी असं वाटतं अरे बापरे मी विसरले की ते सांगायचं विसरले. अशा प्रकारे आमचं जीवन आहे काय? आम्ही आमच्या पतीला आदर देतोय काय? त्याचा प्रत्येक वेळी धन्यवाद देतोय काय? काही काम केलं असतं आम्ही त्याचा आदर करतोय काय? करतोय काय? त्या चुकांवर त्याच्या पांघरून घालतोय काय? कारण परमेश्वरानं तिसरं जे सद्गुणी स्त्रीचं उदाहरण दिलंय की ती आपल्या पतीचा आदर करावं. पहिलं सांगितलं की ते पतीचं सहाय्यक बनावे, दुसरं सांगितलं की पतीच्या अधीन असावं, तिसरं मुद्दा सांगितला की तिनं पतीचा आदर करावं. खरोखर आज आम्ही आमच्या पतीचा आदर करतोय काय? आदर करतोय काय? जर आदर करतोय तर हे सद्गुणी स्त्रीचं गुण आहे आणि तेच गुण आपण धारण केलं पाहिजे. कारण चौथा आपण मुद्दा पाहूया, इपिस्करस 5:31. इथं परमेश्वराचं वचन सांगते की म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जोडून राहील आणि ती उभयंता एक देह होतील. ती उभयंता एक देह होतील म्हणजे ती उभयंता एक देह होतील, एक असं टीम होतील. आज खरोखर तुम्ही एक देह झाला आहात का? जर तुमच्यामध्ये प्रीती नाही, तुमच्यामध्ये शांती नाही, तर तुम्ही कधीही एक देह होऊ शकत नाही. तुमच्यामध्ये ते परमेश्वराची एकचित्तपणा नाही तर तुम्ही कधीही एक देह होऊ शकत नाही. जर आम्ही म्हणतोय की आम्ही एकमेकांमध्ये पती पत्नीमध्ये जर स्पर्धा करत बसू आणि ज्यामध्ये एकाचा विजय व दुसऱ्याचा पराजय होईल, जर दोघांमध्ये भांडणे होतात तर एक घटतो एक जिंकतो, असे होत नाही तर दोघं सुद्धा घटतात. जर घरामध्ये भांडणं होत आहे तर असं समजू नका की स्त्रियांना माझा विजय झाला आणि माझा पतीचा पराजय झाला. आज मी भांडण्याद्वारे बोलण्याद्वारे माझ्या पतीला आज पराजय केला पतीचा, तर असं होत नाही. कारण तुम्ही उभयंता एक देह आहे. परमेश्वराने तुम्हाला एकत्र बांधले. आम्ही स्वतःशी कधी फसवू शकत नाही. जर आम्ही स्वतः फसवू शकलो असतो तर आम्ही कधीही विजय होणार नाही, तर पराजय होणार. तर परमेश्वरानं आम्हाला एक देह केले तर आम्ही एक आहोत. जर आज तुम्ही एक नाही, जर म्हणत आहे की माझा विजय त्याचा पराजय झालाय, तर तुम्ही आपल्या स्वतःला दोन भाग करून घेता, एक पतीचा एक पत्नीचा, असं वेगवेगळं करून घेताय. जसं सैतानाला हेच गोष्ट आवडते की तुम्ही एक देह न होता आपण वेगवेगळं व्हावं. एक देह होत नाही म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे कोण कोण म्हणतील की आई बापांना सोडणं आपल्या पतीला जडून राहशील आणि तुम्ही उभयंता एक देह होतील, म्हणजे आपल्या आई वडिलांना सोडणं हे नव्हे, तर पती पत्नी एक होणं, आई वडिलांना सांभाळणं देखील आणि पती पत्नी एक होणं. कारण एक झाल्यानंतरच त्या कुटुंबामध्ये प्रीती आणि शांती राहते. आज ती एक देह अजून झालेली नाही, अजून झालेलं नसल्या कारणामध्ये त्याच्या जीवनामध्ये प्रीती नाही ते प्रभूची, ती शांती नाही ते प्रभूची, ती ममता नाही आहे, म्हणून ते आज विभक्त झालेले आहेत. कारण ते स्वतःला म्हणले नाहीत की पती माझं शरीर आणि पत्नी माझं शरीर आहे, असं त्यांनी अजून स्वतःला विचार केलेला नाही किंवा म्हटलेलं नाही. त्या विवाहामध्ये बांधलेत फक्त वरती सर्वांसमोर, पण ते आज एक देह झालेले नाहीत. जर आमच्या जीवनामध्ये आम्ही जर
एकमेकाबरोबर वरचढ करत राहू. तर म्हणून प्रियानो, आपलं जीवनाचं आत्मपरीक्षण करूया. माझ्या बहिणी मला जे पाहतायत ते आत्मपरीक्षण करूया. प्रत्येक वेळी जर एखादा बडबडत असेल तर दुसऱ्यानं शांत राहूया, नम्रपणा घेऊया. कारण तो आमचा परमेश्वर नम्र झालाय, तर त्या नम्रतेनं आपण सुद्धा भरूया. कारण त्या परमेश्वराची इच्छा आहे की जसा तो नम्र होता तसा आम्ही देखील नम्र असावं, आम्ही पूर्णपणे घटावं, आम्ही प्रत्येक वेळी वर चढ होऊ नये. आज आम्ही पतीच्या वर चढ होतो का? होतोय का? माझ्या कित्येक बहिणी आज पतीला मान सन्मान देत नाहीत, त्या पतीला बोलूच देत नाहीत, आपण स्वतः पुढं पुढं बोलतात. या प्रकारे तुम्ही म्हणता काय? या प्रकारे आपण पतीचा सन्मान करतोय काय? ह्या प्रकारे आम्ही म्हणतोय का आम्ही एक देह आहे? तर प्रियानो, नाही. म्हणून जर चौथं गुणधर्म आहे स्त्रियांचं, तर ते आहे म्हणजे की ते एक देह म्हणजे एक टीम. कारण ज्यावेळी एक टीम असते तर विजय त्या टीमचा होतो. आणि ज्यावेळेस ते टीममध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने बिघाड होतोय त्यावेळेस सैतानाला तुम्ही विजयी करता. आणि सैतानाला हेच पाहिजे की त्यांनी एक देह होऊ नये, तर ते वेगवेगळे होऊ दे. मग त्यांच्यामध्ये राग आणणार, भांडण आणणार, कशाही प्रकारे आणणार की जेणेकरून त्यांनी विभक्त व्हावं. आणि कित्येक विश्वासी कुटुंब आज विभक्त झाल्यात ह्याच कारणास्तव. म्हणून एक देह होणे, त्या परमेश्वराच्या वचनाप्रमाणे एक देह होणे हे उचित आहे. आपण करतो का? आपण त्या वचनाप्रमाणे जीवन जगतो का? ती प्रीती शांती आमच्या दोघांच्या जीवनामध्ये त्या परमेश्वराची आहे का? जरी पती जरी काय रागाने बोला तर तुम्ही शांतपणे ऐकून घेताय काय? त्या नम्रपणाने ऐकून घेताय का? का प्रत्येक वेळी स्वतःला उंच करता? प्रत्येक वेळी स्वतःला उंच करतात. जसं परमेश्वरानं आपल्याला स्वतःला, परमेश्वर तो देवाचा पुत्र असता देखील नम्र झाला, तसेच परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येक माझ्या लेकरानं, प्रत्येक माझ्या मुलीनं नम्र व्हावं. आज तुम्ही नम्र होता का? आज आपल्या कुटुंबात नम्रपणा आपण घेतो का? जर नम्रपणा घेतला नाही तर आम्ही एकमेकांबरोबर कधीही एक देह होऊ शकत नाही, एक टीम होऊ शकत नाही, तर प्रत्येक विभक्त टीम होणार. आणि असं समजू नका की ह्या टीमचा पराजय झाला, तर तो पराजय होत नाही, कारण तुम्ही एक देहा तर तुमचा देखील पराजय झालेला आहे. म्हणून कुटुंबामध्ये आनंदी हृदय ठेवा, एक चित्त ठेवा. आज कुटुंबामध्ये एक चित्तता आहे काय? जसं पहिला मुद्दा सांगितला की आम्ही आमच्या पतीला एक सहाय्यक होणं आवश्यक आहे. आमच्या प्रत्येक सुखादुखात, त्या पतीच्या सुखादुखात, निराशेत आम्ही सहाय्यक बनतोय काय? त्या पतीच्या अधीन राहतोय काय? कुरकुर न करता का अधीन राहायचं, समोर दाखवायचं की मी ते किती अधीन आहे, माघारी कुरकुर करायचे, असं जीवन जगतो का? जसं परमेश्वराचं वचन सांगते की जसं प्रभूलाच्या अधीन आहे तसं तुम्ही आपल्या पतीच्या अधीन आहात काय? आज आपलं आत्मपरीक्षण करूया. आम्ही आज चौथा मुद्दा बघितले की आम्ही एक देह आहोत काय एक देह? कारण हे सैतानापासून आहे की आम्ही एक देह होऊ नये. आणि जर आम्हाला आदर्श पत्नी बनायचं आहे तर आम्ही निश्चय केला पाहिजे की आम्ही एक देह आहे, आम्ही एक टीम आहे, आणि आमच्याद्वारे प्रभूचंच गौरव होणार. आमच्या कुटुंब नेहमी आनंदी राहणार, त्या सैतानाला आमच्या कुटुंबात वाव देणार नाही. जर आम्ही निश्चय करणार, त्या प्रभूजवळ जाणार, तर परमेश्वर नक्कीच तुमची टीम प्रत्येक वेळी विजय होणार आणि त्या सैतानाचा पराजय होणार. आम्ही पाचवा मुद्दा बघूया. पहिले पेत्राचा 3 अध्याय 1 आणि 2. तसे स्त्रियांनो, तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा, ह्यासाठी की कोणी वचनाला असले तरी तुमची भिडसपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचनापासून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाचे मिळवून घेतले आहे. आज पाचवा गुण सद्गुणी स्त्रीचा आम्ही पाहणार आहे की आमचं आज कुटुंबामध्ये वर्तन कसं आहे. भिडसपणाचे आहे काय? आमच्या वर्तनात, आमच्या कुटुंबामध्ये जर आम्ही एकटेच विश्वासात आहे, माझा पती विश्वासात नाही, माझे सासरे विश्वासात नाही, तर माझं आज वागणं कसं आहे कुटुंबामध्ये? माझं जीवन आज कुटुंबामध्ये कसं आहे? माझं जीवन कुटुंबामध्ये साक्षमय आहे काय? माझं कुटुंबामध्ये माझं जीवन साक्षमय आहे काय? जी साक्ष माझं जीवन पाहून, माझं बोलणं, वागणं आणि माझं कृत्य पाहून माझं पतीचं जीवन बदललंय काय? माझ्या सासू सासऱ्यांचं जीवन बदललंय का?
का आज कित्येक बहिणी जे फक्त एकट्याच आहेत, पण त्यांच्या आज पतीचं किंवा आपल्या त्यांच्या सासू सासऱ्याचं आज तारण झालेलं नाही. आपण म्हणत असू की आम्ही प्रार्थना करतोय, की प्रार्थना करायला सोडत नाही, तरी माझा पती मला बडबडतोय, तर त्याचं जीवन बदलणं झालंय. प्रभू असं का करतोय? माझ्या सासू सासऱ्यांचं पण जीवन बदलं ना, असं का होतंय? मी प्रार्थना करतोय, की लय प्रार्थना करतोय. प्रार्थना करतोय म्हणजे प्रभूची चूक आहे का आपल्याला त्यांचं तारण होऊ देत नाही? असं नाही प्रियानो. तर ती आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, की का अजून माझ्या पतीचं तारण होत नाही, का आज माझ्या सासू सासऱ्यांचं तारण होत नाही, का होत नाही? आज काही वेळा कित्येक बहिणींना पाहतोय, की ज्या पतीच्या कुटुंबाचं काय तर फंक्शन असेल, कार्यक्रम असेल, त्याच्या मित्र परिवारामध्ये असेल, त्यावेळेस रात्रीपर्यंत तयार असते पत्नी, पण ज्यावेळेस सकाळी उठते ना, तर तिला कारण सापडते. एकच कारण, स्त्रियांचं. कसंच होतंय बघा मला. मला आज कसंच व्हायला आलंय बघा मला. आज कसंच होतंय. पती विचारतोय, काय कसं होतंय म्हणजे काय होतंय? नाही, मला कसंच व्हायला आलंय. आज तुम्हीच जावा, मला कसंच व्हायला आलंय. आजपर्यंत आज तागाय त्या पतीला माहित नाही की हिला कसंच व्हायला आलंय. म्हणजे ह्याचं कारण आजपर्यंत त्या पतीला सापडलेलं नाही. तो विचारा, ते प्रत्येक वेळी म्हणतो हिला कसंच होतंय, कसंच होतंय. तो विचारतो, डोकं दुखते काय? नाही, मला कसंच व्हायला आलंय, तुम्हीच जावा. हे असं आम्ही कारण दाखवतोय. मग कसं ते कुटुंबातील इतर नातेवाईक आपलं पाहणं पाहून किंवा आपलं साक्ष जीवन नसलेलं पाहून कसं त्या ख्रिस्ताकडे वळतील? कसा तो पती ख्रिस्ताकडे वळेल? कसं गुण आमच्या द्वारे त्यांच्यामध्ये दिसणार त्या ख्रिस्ताचं? खरोखर जर आमचं तारण झालंय, तर आम्ही एकच धरलं पाहिजे की माझ्या कुटुंबाचं सुद्धा तारण झालंय. जसं यहोशुआ म्हणलं की 24-25 मध्ये, मी आणि माझ्या घराण्याचे परमेश्वराची सेवा करेन. आज जर तुम्ही परमेश्वराची सेवा करत नाही, तर तुम्ही आदर्श पत्नी म्हणून जीवन जगू शकत नाही. आपल्या कुटुंबाचं आज जर तुम्ही तारण करू शकत नाही, तर आज अशाच देखील बहिणी आहेत की त्या कुटुंबासाठी प्रार्थना करून करून त्यांनी पतीचं आपलं जीवन बदललं, आपल्या कुटुंबातील हर एक नातेवाईकाचं जीवन बदललं, यासाठी की त्यांचं वर्तन त्या परमेश्वराच्या वचनानुसार होतं, म्हणून त्यांनी आज आपल्या कुटुंबाचं जीवन बदललं. आणि कित्येक कुटुंबातील स्त्रियांचे पती हे सेवक बनलेले आहेत, मोठे मोठे संदेष्टे बनलेले आहेत. का? तर त्यांच्या प्रार्थना, त्या परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्या जीवन जगणे, त्या वचनाप्रमाणे चालणे. म्हणून आज कित्येक बहिणीचे पती बदललेले आहेत, कित्येक बहिणीचे सासू सासरे बदललेत. का? तर तिचं बोलणं, तिचं वागणं, तिचं राहणीमान. कारण ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला धारण करतोय ना, आमच्या सर्व गोष्टी बदलल्या जातात. आमच्या वागण्यापासून, आमच्या बोलण्यापासून, आमच्या बघण्यापासून सर्व गोष्टी बदलल्या जातात. आज जरी तुम्ही म्हणताय की मी विश्वासणार आहे, माझं तारण झाले, तर आमच्या कुटुंबात तसं वागणं आहे काय? त्या ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे आज आमचं वागणं आहे का? काच ठेवत नाहीत आमचे घरचे लोक विश्वास? का ठेवत नाहीत? कारण आम्ही प्रत्येक वेळी म्हणतो की कसंच होणार, मला कसंच व्हायला आले, मला कसंच होतंय, मला कसंच व्हायला आले. ह्या प्रश्नाचं उत्तर त्या पतीला कधीच कळत नाही की हिला कसं होतंय. ह्या प्रश्नाचं उत्तर कधीच कळत नाही. आणि म्हणून जरी तुमचा पती देवामध्ये नसेल, तरी आपलं वागणूक पाहून देवाकडे तो आलं पाहिजे. तर सुवार्थ न सांगता आपले जीवन पाहून ते देवाकडे आले पाहिजे. आपण सुवार्थ सांगू नाही, तर आमचं स्वतःचं जीवन, आमचं स्वतःचं बोलणं, आमचं स्वतःचं वागणं, आमचं स्वतःचं राहणं बघून त्या पतीचं जीवन बदललं जातं. आणि परिवारामध्ये असलेल्या सर्व नातेवाईकांमध्ये, त्याच्या कामाच्या ठिकाणीमध्ये आणि चर्चमध्ये सुद्धा आपली वागणूक अशा रीतीनं त्या परमेश्वरा वचनानुसार असू दे, की सर्व काही त्या कुटुंबाचं तारण होईल आणि सर्व काही बदललं जाईल. आमचं बोलणं फक्त, कारण इतरांबरोबर, सासू सासऱ्यांबरोबर, यांच्याबरोबर कठोरतेनं आम्ही बोलतोय काय? चर्चमध्ये तर हालेलुया म्हणतोय, प्रेज लॉर्ड म्हणतोय, आणि घरी आले त्या सासू सासऱ्याने एक कप चहा मागितला की त्यांना उलटं बोलतोय, आत्ताच आलोय की मी चर्चवरून दगदग करून, आणि काय इथं तुम्ही नुसतं बसलाय सकाळपासून आणि माझी वाट बघत बसलाय काय? मी चहा देत नाही तुम्हाला, जेवण करून खाता येत नाही काय? चहा करून पिता येत नाही काय? असं बोलणं आहे काय आमचं? कसं आहे आमचं सासू सासऱ्यांबरोबर बोलणं? कठोरपणाचं अशा रीतीने त्यांचं तारण होईल काय? अशा रीतीने ते विश्वास ठेवतील काय? कधीच ठेवणार नाही. म्हणून प्रत्येक बहिणींना माझी एकच विनंती आहे की जर तुम्हाला आपले कुटुंब जर परमेश्वराच्या सानिध्यात आणायचं असेल, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या वचनाप्रमाणे जीवन जगायला चालू करा.
त्या परमेश्वराचं गुण तुम्ही घ्या, म्हणजे आदर्श पत्नीचं सर्व स्वभाव तुमच्या जीवनामध्ये येईल. आज आत्मपरीक्षण करूया की का आज माझ्या जीवनामध्ये आदर्श पत्नीचे गुण नाही आहेत, का आज नाहीत. कारण आम्ही आज देवाला वेळ देत नाही, त्या देवाचं सानिध्य जाणून घेतलं नाही. त्या मरियेसारखं आज नुसतं मारताच बनलेलं सगळ्या माझ्या बहिणी. जे माझ्या बहिणी आज लग्न विवाह झालेला असू दे किंवा विवाह बंधनामध्ये बांधल्या जाणार आहेत, विवाह ज्यांचा व्हायचा आहे त्याने आत्तापासून तयारी करूया आमचं कुटुंब बांधण्यासाठी. इथं देखील कुटुंबाने ह्या कुटुंबाला घेऊन आम्हाला त्या सार्वकालिक जीवनामध्ये, त्या स्वर्गामध्ये देखील त्या परमेश्वराच्या सानिध्यात सर्व कुटुंब घेऊन जायचं आहे. मला एकटीला नाही किंवा माझ्या पतीला नाही, तर पूर्ण कुटुंबाला घेऊन जायचं आहे आणि मला आदर्श असं जीवन जगायचं आहे. कारण ज्यावेळेस परमेश्वराला वेळ देणार, परमेश्वराच्या सानिध्यात बसणार, त्यावेळेस पवित्र आम्हाला सर्व गोष्टी शिकवणार. आम्ही दिवसभर कसं राहावं, कसं चालावं, कुणासंग कसं बोलावं, आणि आमच्या बोलणं इतकं रुचकर असणार, इतकं रुचकर असणार की आमच्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं तारण होणार. आज अशा आम्ही आमच्या जीवनाला बनवूया त्या परमेश्वराच्या वचनानुसार. अशा रीतीने आम्ही आदर्श गुण दाखवूया. कारण आम्ही पुन्हा एकदा सांगतो की आमच्यामध्ये पहिले गुण असलं पाहिजे की आम्ही आमच्या पतीला सहाय्यक असलं पाहिजे, आमच्या पतीच्या अधीन राहिलं पाहिजे. तिसरं सांगते की आम्ही आमच्या पतीला आदर दिला पाहिजे. चौथं सांगते की आम्ही एक देह म्हणजे एक टीम आहोत आणि आमचं वागणं, आणि पाचवं सांगते की आमचं वागणं आमच्या कुटुंबामध्ये साक्षमय जीवन जगलं पाहिजे. आहे का तुमचं साक्षमय जीवन? आहे काय तुमच्या जीवनाद्वारे आज ख्रिस्ताकडे तुमचं कुटुंब आलेलं आहे काय? जर अजूनपर्यंत ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आदर्श पत्नीचे नसतील तर आज प्रियनो, आज माझ्या बहिणींनो, आज पश्चातापाची गरज आहे. होय, आज कित्येक स्त्रिया परमेश्वरापासून लांब गेल्या असतील. लग्न झाल्यानंतर, त्यांचा विवाह झाल्यानंतर त्या कित्येक स्त्रिया त्या प्रार्थना करणं विसरल्या असतील. फक्त चांगल्या वेळीच परमेश्वराला गौरव देणार, परमेश्वराची प्रार्थना करणार, आणि इतर वेळेस आमची लेकरं आजारी असू दे, आम्ही स्वतः आजारी असू दे, घरातील कोणी व्यक्ती असू दे, तर प्रार्थनेकडे लक्ष देणार नाही. त्यांना सांगू दे मला की आज जर तुम्ही आमचं किती लेकरू जर रडत असेल, आजारी असेल, तरी देखील आम्ही त्या परमेश्वराची प्रार्थना करूया. कारण ज्यावेळी आम्ही त्या लेकरू आजारी असताना देखील आम्ही काम करतोय, सर्व गोष्टी बाकी घरातील करतोय, फक्त प्रार्थनेसाठी का कंटाळा करतोय? का कंटाळ करतोय? जर आम्ही प्रार्थनेसाठी कंटाळ करणार तर आम्ही आदर्श पत्नी कधीच होणार नाही. म्हणून आपल्या आत्म्याचं परीक्षण करूया की त्या परमेश्वराला प्रथम स्थान देऊया, त्या परमेश्वराच्या अधीन असूया. म्हणजे त्या अधीनता आमच्या पतीच्या सुद्धा अधीन राहण्यासाठी आम्हाला शिकवेल, ते परमेश्वराचं वचन शिकवेल, आणि आमचा पती आणि पती पत्नी मिळून आणि त्याचे पूर्ण कुटुंबातील सासू सासरे मिळून एक कुटुंब होईल. कारण बहिणीनं माझा विचार करा, जर आज मी प्रार्थनाच केली नाही, सर्व गोष्टी केली, पण माझा आत्मा या पृथ्वीवरून ज्यावेळेस काढून घेतला जाईल त्यावेळेस कुठं जाईल? परमेश्वर त्या स्क्रीनवरती सर्व गोष्टी दाखवतील. माझ्या मुली, तू माझ्या ज्यावेळेस विवाहामध्ये बांधण्याच्या आधी तू माझ्या सर्व गोष्टी पाळत होतीस, प्रार्थना करत होतीस, आराधना करत होतीस, मला प्रथम स्थान देत होतीस, पण ज्यावेळेस विवाहामध्ये बांधली गेलीस त्या पतीला आणि तुला मी एक केलं, जे माझ्यापासून जे विवाहामध्ये पती तुला मिळाला त्याच्याविषयी तू कुरकुर करत आहेस, त्याच्या अधीन राहत नाहीस. त्या मी वचनाद्वारे तू जीवन जगणार आहे, आज ते वचन तुझ्या जीवनामध्ये का दिसत नाही माझ्या मुली? कारण परमेश्वरानं आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं सुंदर असं बनवलं, आणि त्या परमेश्वराची इच्छा आहे की त्या प्रत्येक माझ्या बहिणीनं आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येक वेळी सुंदरच दिसावा आणि सुंदर हसरा चेहरा ठेवावा, यासाठी की त्याचं कुटुंब आणि त्यांचं वैवाहिक जीवन आशीर्वादित व्हावं. आज जर खरोखर तुम्हाला वैवाहिक जीवन आशीर्वादित करायचं आहे तर एकच, त्या परमेश्वराच्या सानिध्यात प्रथम स्थानी परमेश्वराला देण्याचं कधीही चुकू नका, कधीही चुकू नका. त्या परमेश्वराला प्रथम स्थान देऊया. या प्रियानं आपलं नेत्र बंद करूया. त्या परमेश्वरा एक मिनिट आपले डोळे मिटून आपण सांगूया की ते परमेश्वराला, परमेश्वर तुम्हाला दाखवेल की मी आज माझ्या जीवनामध्ये कोणकोणत्या कुटुंबामध्ये चुका केल्या, जेणेकरून मी या कुटुंबाला एक आशीर्वादापासून लांब घेऊन जाणारे, आनंदापासून लांब घेऊन जाणारे असं बनलंय काय? एक मिनिट आपलं आत्म्याचं परीक्षण करूया. या माझ्या बहिणींनो, आज पश्चाताप अंतःकरणानं त्या परमेश्वराकडे येऊया आणि त्या परमेश्वराला सांगूया की होय बाप्पा,
ज्या आदर्श पत्नीचे जे गुण आहेत परमेश्वरा, जे आज माझ्या जीवनामध्ये परमेश्वरा तुला स्थान देणारे मी होतो परमेश्वरा. ज्यावेळेस माझा विवाह झाला परमेश्वरा, त्या विवाहाच्या परमेश्वर इतर गोष्टीमध्ये जे जगिक गोष्टी आहेत परमेश्वरा, जे अरण्य आहे परमेश्वरा, त्यामध्ये मी इतकी गुरपडून गेलो की तुला न स्थान देता परमेश्वरा त्या जगामध्ये आणि जगातल्या गोष्टींमध्ये परमेश्वरा मी गळून गेलो. कारण जगातल्या गोष्टी सर्व व्यर्थ आहेत बापा, जगातल्या गोष्टी सर्व व्यर्थ आहेत बाप्पा. कारण जगातल्या गोष्टी तुझ्याकडून नाही बाप्पा. मग तुझ्या गोष्टी परमेश्वरा मला शिकव, तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी शिकव. माझा आज कुटुंब तुटलेला आहे, दुःखामध्ये त्रासामध्ये, तर त्यांना पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाला कसं बांधता यावं परमेश्वरा हे सहाय्य मला कर. पवित्र आत्मा मला शिकव माझं कुटुंब पुन्हा एकदा उभा राहायला. पवित्र आत्मा मला शिकव, मी त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये रोज सकाळी मला लवकर उठायला. पवित्र आत्म्यापाशी सहाय्य मागा, कारण रोज सकाळी तो उठवेल तुम्हाला, पवित्र आत्मा उठवेल तुम्हाला. आणि परमेश्वराच्या सानिध्यात जाऊया प्रिय बहिणीनो, जेणेकरून आमचं कुटुंब एक आशीर्वादित परिवार होईल, आशीर्वादित कुटुंब होईल. म्हणून या बहिणीनो माझी प्रार्थना करा, पश्चाताप अंतकरणानं त्या परमेश्वराजवळ जा. आज केले प्रत्येक माझ्या कुटुंबामध्ये माझ्या पतीचा अनादर असेल, पतीविषयी कुरकुर केली असेल, पतीला दुःखात आम्ही जास्त दुःख दिलं असेल, तर तुम्ही पतीची क्षमा मागा, क्षमा मागा. एक हास्य आपल्या चेहऱ्यावर आणा आणि क्षमा मागा आणि म्हणा त्या सैतानाला की हे सैताना यापुढे माझ्या कुटुंबामध्ये तुझं काही चालणार नाही, कारण परमेश्वराने आम्हाला जोडलेल्या नेहमी एक देह आहे पती पत्नी. म्हणून प्रार्थना करा, कारण तू प्रार्थना नक्कीच ऐकेल आणि त्या वचनाचं प्रकटीकरण तुम्हाला देईल. ते पवित्र आत्मा रोज आणि रोज तुम्हाला सहाय्य करेल. बाबा धन्यवाद देतो, आभार मानतो परमेश्वरा, हे सुंदरशा वचनाबद्दल धन्यवाद देतो बाबा. ज्या ज्या माझ्या बहिणींना परमेश्वरा आज जे वचन तू परमेश्वरा माझ्याद्वारे तू सांगितले बापा, ते वचन प्रत्येक बहिणीनं बाबा त्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी बनवा परमेश्वरा. त्या प्रत्येक परमेश्वरा वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी, कृती करण्यासाठी प्रत्येकाचं जीवन बनवा बाबा. प्रत्येक परमेश्वर प्रत्येक माझ्या बहिणीला स्पर्श करा बापा. आपलं कुटुंब आदर्श कसं बनवावं परमेश्वरा हे सर्व बापा त्या माझ्या बहिणीला शिकवा बापा, शिकवा बापा. आणि आदर्श कुटुंब बनवा बापा, आणि कुटुंब मिळून बापा तुझं सेवा कार्य करण्यासाठी बाबा प्रत्येकाला परमेश्वर माझ्या बहिणीला परमेश्वरा उत्तेजन करा परमेश्वरा. यासाठी प्रार्थना विनंती करताय परमेश्वरा. सर्व गौरव तुम्हाला देतो परमेश्वरा, सर्व गौरव तुम्हाला देतो परमेश्वरा. प्रत्येक माझ्या बहिणीची आज तू भेट घेतलीस बापा, बहिणीच्या प्रत्येक बहिणीच्या हृदयाशी तू बोललास, याबद्दल धन्यवाद देतो बापा. सर्व गौरव तुम्हाला देऊन येशूच्या नावात मागतो पित्या, आमेन आमेन आमेन. या प्रियानो, जर अजून तुम्हाला जर आदर्श पत्नी बनायचे जर गुण पाहिजे असेल तर आमच्या चॅनलवर जावा. जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही डायल करू शकता आणि तुमच्यासाठी अजून आम्ही माहिती जर आदर्श पत्नी बनायचे तर देऊ शकतो. या आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचवा. सर्वांना प्रेज लॉर्ड.